शहरातील वाहतूक सुव्यवस्थित करण्यासाठी पोलिसांचे एक पाऊल पुढे। शहरात सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी 5 डिसेंबर रोजी शहर वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात आली। उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या निर्देशानुसार शहरातील 9 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली। हॉकर्स, ठेले, फळ विक्रेते तसेच रस्त्यावर वाहने उभी करून ट्रॅफिक जाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली। यामध्ये कलम 122 मोटार वाहन कायदा अंतर्गत 60, कारवाई कलम 102 मुंबई पोलीस कायदा अंतर्गत 35 जणांवर कारवाई करण्यात आली, तर कलम 285 अंतर्गत 32 गुन्हे नोंदवून संबंधितांना न्यायालयीन नोटिसा बजावण्यात आल्या। ही कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापड बाजार, पराग बिल्डिंग, चांद सुलताना हायस्कूल, महात्मा फुले चौक येथे, तर तोपखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेप्ती नाका, चितळे रोड, सर्जेपुरा, पत्रकार चौक ते प्रेमदान चौक आणि भिंगार हद्दीतील GPO चौक येथे करण्यात आली। ही मोहीम पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या निरीक्षणाखाली पार पडली। या प्रसंगी शहर वाहतूक शाखा व कोतवाली, तोपखाना, भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते। प्रतिनिधी राणिका स्लिवाल, डिजिटल अहिल्यानगर।